नमस्कार शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी सरकारने एक पुन्हा मोठी घोषणा केलेली आहे। या एका योजनेमुळे अखेर शेतकऱ्यांचं टेन्शन मिटलेलं आहे। नेमका हा निर्णय काय आहे, कोणती मोठी घोषणा सरकारने केलेली आहे, सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्याआधी तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर। आणि मित्रांनो, ही सविस्तर माहिती आपण जाणून घेऊयात, पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्हाला एक छोटीशी विनंती करतो की तुम्ही आपल्या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण तुम्हाला रोज अशीच महत्त्वपूर्ण आणि विश्वसनीय माहिती पाहायला मिळणार आहे। मित्रांनो, राज्य सरकारने येत्या 30 जूनपर्यंत शेतकरी कर्जमाफी केली जाईल याची घोषणा केली आहे। त्या दृष्टीने आता कामही चालू झाले आहे। अधिकाऱ्यांनी या कर्जमाफीसाठी पाऊल उचलायला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांसाठी एका प्रकारे ही खुशखबरच असल्याचे बोलले जात आहे। असे असतानाच आता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मोठी माहिती दिली आहे। त्यांनी शेतकऱ्यांना आणखी एक खुशखबर दिली आहे। त्यांनी राज्यात एक योजना सुरू झाली असून या योजनेमुळे शेतकऱ्यांना मोठी मदत होईल असे सांगितले। मित्रांनो, बळीराजा पानंद रस्ता योजना असे बावनकुळे यांनी सांगितलेल्या योजनेचे नाव आहे। राज्यामध्ये मुख्यमंत्री बळीराजा पानंद रस्ता योजनेची सुरुवात झालेली आहे। या योजनेमध्ये जे शेतरस्ते आहेत त्या रस्त्यांची मोजणी करणे, रस्त्यावरील अतिक्रमण काढणे आणि रस्ता हा वादमुक्त करून घेणे अशी कामे करण्यात आली येतील। ही जबाबदारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महसूल खात्याला दिलेली आहे असे बावनकुळे यांनी सांगितले। मित्रांनो, तसेच या योजनेमुळे शेतकऱ्यांना 12माही रस्ता उपलब्ध होईल। शेतकऱ्यांना रस्ता मिळाला नाही तर शेतकऱ्यांच्या शेतामध्ये दुबार पीक होणार नाही। शेतात पाणी, दिवसाला 12 तास वीज आणि शेतापर्यंत रस्ता पोहोचला तर शेतकऱ्यांचा पुत्र कधीही सरकारी नोकरी मागायला जाणार नाही असेही बावनकुळे म्हणाले। ज्या शेतकऱ्यांनी 50 शेतकऱ्यांची वाहतूक अतिक्रमण करून थांबवली त्या शेतकऱ्यांचे ॲग्रीस्टॅग नंबर बंद केले जातील, जेणेकरून पुढचे 5 वर्ष सरकारच्या कुठल्याही योजनेचा लाभ अतिक्रमण करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार नाही। त्यामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते मोकळे करण्याची मोहीम सुरू झालेली आहे अशी माहितीही त्यांनी दिली। आमदार संजय गायकवाड यांनी दगलबाज शिवाजी आणि शिवाजी कोण होता या 2 पुस्तकांवर बंदी घालावी अशी मागणी केली आहे। यावरही बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली। संजय गायकवाड विधिमंडळासंदर्भात जेव्हा प्रश्न घेऊन येतील तेव्हा सभागृहासमोर त्यांचे नेमके उत्तर देऊ असे बावनकुळे म्हणाले। मित्रांनो, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण योजना सरकारने पुन्हा एकदा सुरू केलेली आहे आणि कर्जमाफीच्या संदर्भात देखील बोलताना त्यांनी स्पष्ट वक्तव्य केलेलं आहे। अपेक्षा करतो की नक्कीच आता शेतकऱ्यांना फायदा होईल, आनंद होईल। आणि हा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला लाईक करा। पुढेही असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ पाहिजे असतील तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।